त्रिरत्न बौद्ध महासंघ व त्रिरत्न बौद्धिशी संस्थेच्या वतीने बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धम्म प्रवचन कार्यक्रम संपन्न। धुळे शहरातील देवपूर परिसरातील चंदननगर नवीन बुद्ध विहार या ठिकाणी जाहीर धम्म प्रवचन कार्यक्रम आज घेण्यात आला। दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी त्रिरत्न बौद्ध महासंघ व त्रिरत्न बौद्धिशी संस्थेच्या वतीने धम्म प्रवचनाचा कार्यक्रम पार पडत असतो। आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर सायंकाळी 5 वाजता जाहीर धम्म प्रवचन कार्यक्रम घेण्यात आला। तर ज्यात प्रामुख्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नागरिकांना भीम अनुयायांना रुजावेत या उदात्त हेतूने या धम्म प्रवचन आयोजन करण्यात येत असते। त्यातलाच एक भाग म्हणून आज जोपर्यंत माणसाच्या जीवनात शुद्धी येत नाही तोपर्यंत गैरवर्तन आणि नीतिमत्तेबद्दलचा भयंकर अनादर दररोजच्या जीवनात चालूच राहील आणि जोपर्यंत माणसाला माणसाशी कसे वागायचे हे कळत नाही तोपर्यंत भारताचा विकास कधीच होऊ शकणार नाही। या सर्व त्रासापासून मुक्त होण्यासाठी भारताने बौद्ध धम्माचा स्वीकार केला पाहिजे। नीतिमत्तेवर आधारलेला आणि सामान्य माणसाच्या हितासुखासाठी कसे करायचे हे शिकवणारा बौद्ध धम्म हाच एकमात्र मार्ग आहे। बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी सादर करण्यात आले। तर धम्म बंधू भगिनींसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। तर या प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन करण्यात आले। तदनंतर धम्म प्रवचनास सुरुवात झाली। या प्रसंगी या ठिकाणी धम्म बोधी तेज यांनी या ठिकाणी धम्म प्रवचन सादर केले। तर या प्रसंगी धम्मचारिणी अचला ज्योती, धम्मचारी बोधी सूर्य, धम्मचारी स्मृतिदीप आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर या ठिकाणी आबासाहेब थोरात, चंद्रभागाबाई वाघ, राजू पेंटर, जयंत पगारे, कपूर पेंटर, संजय चव्हाण, धम्मचारी बोधी सूर्य, सिद्धार्थ जाधव, वाघताई आदींचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले। तर कार्यक्रमाची सांगता धम्म पालन गाथा घेऊन या ठिकाणी करण्यात आली। तर यावेळी मोठ्या संख्येने धम्म मित्र, धम्म सहाय्यक, धम्म बंधू भगिनी उपस्थित होते। हे करता मी आलोय उभा राहिलो बाबासाहेब असं त्याच्याकडे पाहता बाबासाहेब नानक रक्तू बाबासाहेब म्हणतात तर बाबासाहेब आता संध्याकाळ झाली, रात्र झालेली, आता मी घराकडे निघालो आहे, मी आता घराकडे जातोय। बाबासाहेब त्याला म्हणतात ठीक आहे जा। बाबासाहेब तसंच रात्रभर अभ्यास करत राहिले, लिहित राहिले, वाचत राहिले आणि रात्रभर जागा राहिले। इकडे नानकचंद्र रक्तू घरी गेला, आरामाने तो घरी जाऊन झोपला, जेवण केलं, झोपला। तयारी करून दुसऱ्या दिवशी तो सकाळी येतो आणि परत येऊन बाबासाहेबांच्या समोर उभा राहतो आणि बाबासाहेबांचं लक्ष जातं, अरे रक्तू तू म्हणे अजून घरी गेलाच नाही का? म्हणजे बाबासाहेबांना दिवस उजाडून गेला नव्हता हे सुद्धा कळत नव्हते, एवढं त्यांच्या कामामध्ये व्यस्त असायचे। तू म्हणतो बाबासाहेबांना, बाबासाहेब मला रात्री विचारून गेलो, रात्री झोपलो, आराम केला आणि आज सकाळी मी तयारी करून इथे आलेलो आहे, तुम्ही तर तुमचं कामच सुरू आहे। म्हणजे एवढ्या कामामध्ये घडून जायचे बाबासाहेब, एवढी साधना, एवढी विद्येची साधना बाबासाहेब करायचे या साधनेसाठी आणि या देशाच्या घटनेसाठी। संविधानापर्यंत सुद्धा असा अमूल्य भर बाबासाहेबांनी दिलेला आहे। म्हणून या कामामध्ये बाबासाहेब किती परिश्रम घ्यायचे, किती कठोर परिश्रम घ्यायचे याच्यावर आपल्याला कल्पना आहे। आपण मैत्रीपूर्ण जय मी धम्मचारी बोधी तेज त्रिरत्न बौद्ध महासंघ धुळे। आज आमच्या त्रिरत्न बौद्ध महासंघ धुळेच्या वतीने बाबासाहेबांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्टँड जवळ सकाळी त्यांना मानवंदना देण्यात आली, वंदन करण्यात आलं, वंदना घेण्यात आली आणि अभिवादन करण्यात आलं। सगळे धम्ममित्र, धम्म
धम्मचारी धम्मसाहेब हे मोठ्या संख्येने सकाळी या वंदनेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं आज या चंदननगरमध्ये बुद्धविहारमध्ये प्रवचनाचा कार्यक्रम होता। या ठिकाणी मी बाबासाहेबांच्या आंबेडकरांचे जे गुण होते त्या 7 गुणांविषयी मी अतिशय चांगल्या प्रकारे विषयाची मांडणी केलेली आहे। बाबासाहेबांचा दृढ निश्चय हा कसा होता आणि बाबासाहेबांच्या दृढ निश्चयामुळे सामाजिक परिवर्तन, स्वतःच्या विकासाबरोबर समाजाचा विकास सुद्धा कसा बाबासाहेबांनी केला, कसं ध्येय आणि उद्दिष्ट बाबासाहेबांचं होतं, तो बाबासाहेबांचा दृढ निश्चय होता। उच्च शिक्षण घेऊन या देशाच्या जनताची, देशातल्या लोकांची सेवा करण्याचा त्यांचा मानस होता, तो अतिशय दृढपणाने त्यांनी पूर्ण केलेला आहे। या देशातील भारतीय संविधान सर्वांना समान न्याय देणारं भारताचे संविधान ज्याप्रमाणे सगळ्यांना मतदानाचा अधिकार सरकार बनवण्यासाठी जे प्रक्रिया लोकशाहीची चालते, या लोकशाहीमध्ये मतदाराचं किती महत्त्व आहे, तो आपल्या पसंतीच्या उमेदवारांना निवडून ते सरकारमध्ये ते लोक जात असतात आणि जनतेचे ते कामं करत असतात। अशा प्रकारचे संविधानामध्ये बाबासाहेबांनी तरतूद केल्यामुळे माणसाला त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याला फार महत्त्व दिलेलं आहे। तर या ठिकाणी मी अतिशय बाबासाहेबांच्या विवेकशीलता याची सुद्धा आम्ही मांडणी केलेली आहे। ते बाबासाहेबांची विवेकशीलता आहे। बाबासाहेबांच्या बौद्ध धर्मामधला जो दृष्टिकोन आहे, तर बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्म हा सर्व मानवाच्या कल्याणासाठी आहे, सर्व मानवाच्या प्रगतीसाठी आहे। प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक मानवाने हा बौद्ध धर्म ग्रहण करावा आणि त्याप्रमाणे त्यांच्या शिकवणीप्रमाणे वाटचाल करावी। बौद्ध धर्म म्हणजे एक जीवन जगण्याची शैली आहे। आदर्श व्यक्ती कसा बनावा, आदर्श व्यक्ती बनवून त्याने आपल्या जीवनामध्ये काही तत्वांचं पालन, बौद्ध धर्माच्या तत्वाचं पालन, पंचशिलेचं पालन, अष्टशिलांचं पालन करून आदर्श व्यक्ती कशी बनेल आणि ती कशी आपल्या देशासाठी नागरिक चांगला बनवून देशाचा चांगला नागरिक कसा घडवेल, यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध धर्मावरती जास्त भर दिलेला आहे। त्यामुळे हा धम्म प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक जाती समूहाने बौद्ध नेमकं काय आहे, बौद्ध धम्म नेमकं काय आहे, बाबासाहेबांचं साहित्य आणि बौद्ध धर्माचं साहित्य प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक जाती समूहाच्या व्यक्तीने बौद्ध धर्माचं हे वाचन केलं पाहिजे की त्याशिवाय बौद्ध धर्म काय आहे, त्याची तत्व काय आहे ते समजणार नाही आणि त्याप्रमाणे वाटचाल करण्यात माणसं हे मोकळी असतात आणि खूप मानव कल्याणाचा हा बौद्ध धर्म आहे आणि त्याप्रमाणे आमची वाटचाल देखील आमच्या त्रिरत्न बौद्ध महासंघाचे सर्व धम्ममित्र, धम्मचारिणी, धम्मसाहेब याचं रचित लोक आहेत, या सुद्धा पंचशिलेचं आणि अष्टांग आपला 10 शिलांचं पालन करीत असतात आणि स्वतः आचरण करून मगच ते लोकांना सांगण्यासाठी प्रयत्न करीत असतात। सर्वसामान्य सर्व जनतेपर्यंत बुद्धाचा धम्म पोहोचण्यासाठी आम्ही त्रिरत्न बौद्ध महासंघाचे सर्व कार्यकर्ते आम्ही प्रचारासाठी प्रयत्न करत असतो। आजच्या या ठिकाणी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं या ठिकाणी सुंदर अशी लोकांची उपस्थिती होती आणि लोकांच्या उपस्थित राहून लोकांनी धम्म ग्रहण केलेलं आहे। बाबासाहेबचे जे तत्व आहे ते त्यांनी ग्रहण केलेले आहे आणि लोकांनी सुद्धा म्हटले आणि या बाबासाहेबांच्या जे तत्व आहे त्या तत्वाप्रमाणे, धर्माच्या तत्वाप्रमाणे चालण्यासाठी प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। जय भीम।